अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 25 नोव्हेंबर शनिवार मात्र अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी। बघा, कार्तिक शुद्ध चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी असं म्हणतात। खरं तर या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णू आणि महादेवांची पूजा करायची असते। वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला दीपदान करायचं असतं। या दिवशी दीपदान आणि पवित्र स्नानाला विशेष महत्त्व आहे। खरं तर वैकुंठ चतुर्दशीला हरिहर भेट असं देखील म्हटलं जातं। आता हरिहर भेट म्हणजे काय, तर भगवान श्री विष्णू जे आहेत हे इतर वेळी निद्रा अवस्थेमध्ये असतात, मात्र या दिवशी ते निद्रा अवस्थेतून जागे झालेले असतात। आणि जे महादेव आहेत, शिवशंकर आहेत, हे संपूर्ण पृथ्वी तलावरचा भूतलावरचा जो काही कारभार आहे हा संपूर्ण कारभार भगवान श्री विष्णूंच्या हातात सोपवत असतात। त्यामुळे या दिवशी या दोघांची ही भेट होते आणि या भेटीला हरिहर भेट असं म्हटलं जातं। त्यामुळे वैकुंठ चतुर्दशीला हरिहर भेट जे आहे हे देखील एक नाव आहे। बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला दीपदान करायचे आहे। उद्याच्या दिवशी आपल्याला विष्णू भगवानांची पूजा करायची आहे। काही उपाय करायचे आहेत। उद्या करायचे बरेचसे उपाय मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र लक्षात घ्या, कुठलंही पूजा असेल, कुठलाही उपाय असेल, कुठलंही कार्य असेल, कुठलीही चांगली गोष्ट, मांगल्याची गोष्ट, शुभ गोष्ट करण्या अगोदर त्या अगोदर पवित्र स्नान करणं हे खूप महत्त्वाचं आहे। बाधित असाल, कुठलीही वाईट शक्ती असेल, वाईट ऊर्जा असेल, अवतीभोवती कुठलीही वाईट शक्ती जर वास करत असेल आणि जर यामध्ये तुम्ही कुठली पूजा केली, कुठली सेवा केली, कुठलाही उपाय केला तर तो उपाय लाभ देत नाही। त्यामुळे पवित्र स्नान हे खूप महत्त्वाचं आहे। आणि उद्याच्या दिवशी ही जी कार्तिक शुद्ध चतुर्थी आहे, तर या चतुर्दशीच्या दिवशी स्नान जे आहे हे स्नानाचं महत्त्व हे खूप मोठं आहे। खरं तर कार्तिक महिना जो संपूर्ण आहे, या कार्तिक महिन्यामध्ये स्नानासाठी हा महिना ओळखला जातो। जसं अधिक मासामध्ये आपण धोंड्याचा महिना म्हणतो, जावयाचा पाण्याचा महिना म्हणतो, तसं कार्तिक महिना हा स्नानाचा महिना मानला जातो। या महिन्यामध्ये असंख्य लोक जे आहेत ते नदीच्या काठी पवित्र जिथे गंगास्थळ किंवा तीर्थस्थळ मानली जातात त्या ठिकाणी जाऊन लोक स्नान करत असतात। तुम्ही जरी पवित्र ठिकाणी जाऊ शकला नाहीत किंवा लांबच्या ठिकाणी धार्मिक स्थळी जरी तुम्हाला स्नान करता आलं नाही, तरी उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात, म्हणजे उद्या वैकुंठ चतुर्दशीला अंघोळीच्या पाण्यात या काही गोष्टी तुम्ही घातल्या आणि या पाण्याने तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला धर्मस्थळी तुम्ही ज्या पवित्र स्थळी स्नान कराल त्याचं जे पुण्य लाभेल ते सगळं पुण्य तुम्हाला या एका उपायाने, या एका सेवेने लाभेल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, उद्याच्या दिवशी या काही गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात घालायच्या आहेत आणि त्याच पाण्याने स्नान करायचं आहे। ज्या पाण्याने स्नान केल्याने तुमचं शरीर शुद्ध होईल, तुमचं घर शुद्ध होईल, तुमचं मन शुद्ध होईल, तुमच्या अवतीभोवती असलेली वाईट ऊर्जा, वाईट शक्ती यांचा नाश होईल, तुमच्या जीवनात असलेले जे काही अशुभ गोष्टी असतील किंवा जी काही वाईट शक्ती, वाईट आपण अवलक्ष्मी म्हणतो, जी तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्या प्रत्येक यशामध्ये मध्ये येत असेल, हे सगळं कुठेतरी समाप्त होईल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल। घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होईल, भगवान श्री विष्णूंचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला प्राप्त होईल। तर आपल्याला उद्या स्नान कसं करायचं आहे हे व्यवस्थित ऐका आणि उद्या प्रत्येकाने याच पद्धतीने स्नान करा। बघा, उद्या आपल्याला काय करायचं आहे, अंघोळीसाठी जेव्हा तुम्ही बाथरूममध्ये जाल तेव्हा त्या अंघोळीच्या बादलीमध्ये जे पाणी तुम्ही घेतलेलं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला 11 तुळशीची पानं घालायचे आहेत। मात्र या तुळशीच्या पानांना तुम्हाला चंदन लावायचे, प्रत्येक पानाला चंदन लावायचे आहे आणि ते पान तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात घालायचे, सेपरेटली एक एक टाकायचं आहे। प्रत्येक वेळी पान टाकत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। 11 तुळशीची चंदनाने पानं तुम्हाला टाकून झाली की त्यानंतर थोडंसं गोमूत्र घालायचं आहे, गंगाजल घालायचं आहे, पंचगव्य घालायचं आहे, त्यानंतर तुम्हाला तुळशीची थोडीशी माती, अगदी कणभर तुळशीची माती यामध्ये घालायची आहे। ज्यांच्याकडे पंचगव्य नसेल तर त्यांनी गाईचं तूप घरात असेल, गाईचं शेण असेल, काहीही एखादी गाईची गोष्ट तुमच्या घरात असेल ती गोष्ट घातली तरीही चालेल। ठीक आहे, पुन्हा एकदा सांगते, 11 तुळशीची पानं, चंदन लावलेली, थोडंसं गोमूत्र, गंगाजल, पंचगव्य आणि तुळशीची माती, ह्या सर्व गोष्टी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला मिक्स करायच्या आहेत। ह्या मिक्स करून झाल्या की त्यानंतर काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा, एक पंटी घ्यायची आहे आणि या पंटी, ही जी पंटी आहे, कुठली मातीची पंटी घ्या, मातीच्या पंटीमध्ये एक वात घाला, त्यामध्ये थोडंसं तेल घाला, ही पंटी जी आहे ती प्रज्वलित करा आणि ती बाथरूममध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे। या पंटीच्या प्रकाशात तुम्हाला उद्याच्या दिवशी स्नान करायचं आहे। बघा, उद्याच्या दिवशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी
दीपाचं म्हणजे दिव्याचं महत्त्व हे खूप जास्त आहे. आणि उद्या जर तुम्ही या दिव्याच्या प्रकाशात स्नान केलं तर तुमच्या आडलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. भगवान श्री विष्णूंची कृपा साक्षात तुमच्यावरती, तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावरती राहील. त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी याच दिव्याच्या प्रकाशामध्ये स्नान करायचं आहे. मात्र हा जो दिवा आहे तो तुम्हाला कुठे लावायचा आहे तर बाथरूममध्ये जी उत्तर दिशा असेल, मग उत्तर दिशेला एखादी विंडो असेल किंवा असं काही असेल जिथे तुम्ही वरती ठेवू शकता, खाली ठेवू शकता, काहीही करा उद्याच्या दिवशी. मात्र तुम्हाला उत्तर दिशेला ही पणती ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे स्नान करायचं आहे. स्नान करून झालं, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. ही जी पणती आहे ही पणती तुम्ही बाहेर घेऊन गेलात तरीही चालेल, बाहेर घेऊन घरातील उत्तर दिशेला ही पणती ठेवून दिली तरीही चालेल. स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला भगवान श्री विष्णूंच्या सेवा करायच्या, शिवशंकरांच्या सेवा करायच्या आहेत. बघा उद्याच्या बऱ्याचशा सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ज्यांनी अजूनही व्हिडिओ बघितलेले नसेल तर त्यांनी नक्की जाऊन व्हिडिओ चेक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की उद्याच्या दिवशी पूजा कशी करायची आहे, सेवा काय करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत, उपाय काय करायचे आहेत. बघा कुठलीही सेवा करत असताना, कुठलीही पूजा करत असताना त्या अगोदर आपलं पवित्र स्नान असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ऐकलं असेल, सत्यनारायण असेल, कुठलीही पूजा असेल, ब्राह्मण सगळ्यात आधी आपल्याला सांगतात की स्वच्छ स्नान करा, त्यानंतरच पूजेवरती बसा. म्हणजे स्नानाचं जे महत्त्व आहे ते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप आहे. आता आपण दररोज काही जर उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये त्याचा एक वेगळा बदल घडतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये त्याचा एक सकारात्मक परिणाम होतो. मात्र दररोज इतका टाईम नसतो आपल्याकडे, इतका वेळ नसतो की आपण दररोज असे उपाय करत बसू किंवा आंघोळीच्या पाण्यात या काही गोष्टी घालू. मात्र दररोज नाही जमलं तर जेव्हा विशेष दिवस असतात, मग ती पौर्णिमा, अमावस्या, चतुर्थी, एकादशी असेल किंवा असे आलेले जे काही योग असतात, या योगांच्या दिवशी जरी तुम्ही काही गोष्टी आंघोळीच्या पाण्यात घातल्या, त्या पाण्याने स्नान केलं तरी तुम्हाला संपूर्ण वर्षभराचं संपूर्ण जे काही त्या सेवेचं फळ आहे ते सेवेचं फळ तुम्हाला लाभतं. त्यामुळे जरी दररोज नाही जमलं तरी अशा विशेष दिवशी तरी तुम्हाला हे उपाय आणि ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत. अत्यंत साधा सोपा हा उपाय आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. तर आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.